ब्रेकनंतर आपलं स्वागत। थेट जाऊयात पुण्यामध्ये। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। हा मूक मोर्चा आहे आणि जोरदार पाऊस सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। सुप्रिया सुळेंची ही दृश्य आपण बघतोय, पावसामध्ये त्या भिजतायत। सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्वप्रथम महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं हे आंदोलन पुणे स्टेशन परिसरामध्ये सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 10:05 हे आंदोलन सुरू झालं। पुढचे 1 तास हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहेत। 11:05 कोणीही या आंदोलनस्थळावरून हटणार नाही। भर पावसामध्ये तीनही पक्षाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सुरक्षित राहू शकत नाही आणि सुप्रिया सुळे यांची ही दृश्य आपण बघतोय। धोधो पाऊस कोसळतोय। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। पुन्हा एकदा जाऊयात आपण। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, पावसामध्ये सुद्धा कुठलाही कार्यकर्ता हललेला नाहीये। जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून पावसाला देखील सुरुवात झाली आणि उत्तरोत्तर हा पाऊस वाढत गेला आणि या पावसामध्ये देखील महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये बसून असल्याचं आपण पाहतो आहोत आणि ते जे चित्र आहे आंदोलनाचं ते अर्थातच परिणामकारक महाविकास आघाडीसाठी म्हणून करू शकतात। कारण एका अर्थाने या आंदोलनामध्ये स्वतः शरद पवार सहभागी झालेले आहेत। त्यांनी सहभागी होणं, पाऊस येणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि शरद पवारांच्या बरोबरच महाविकास आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत। काँग्रेसचे मोहन जोशी आहेत, शिवसेनेचे महादेव बाबर आहेत, रवींद्र दंगेकर जे विद्यमान आमदार आहेत ते आहेत। हे सगळे नेते आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहेत। या तिन्ही पक्षांच्या ज्या महिला आघाडी आहेत, युती आघाडी आहेत, त्या युती आघाडीच्या महिला पदाधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अर्थातच त्यांच्यासोबत स्वतः सुप्रिया सुळे या पावसामध्ये भिजताना आपण पाहतो आहोत। आणि या बदलापूरच्या घटनेच्या निमित्ताने राज्याचं गृह खातं त्या विरोधकांच्या निशाण्यावरती आहे। ही घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये। राज्याला मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेला हा परिसर आहे। मात्र अर्थातच गृह विभाग हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावरती आहेत महाविकास आघाडीच्या आणि दुसरीकडे त्यामुळे भारतीय जनता पक्ष देखील प्रति आंदोलन करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यात थोड्या वेळामध्येच भारतीय जनता पक्षाचं देखील हे प्रति आंदोलन सुरू होणार आहे। कारण या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधात एका अर्थाने फडणवीस यांना निशाण्यावरती घेताना पाहायला मिळत आहेत। जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। पावसात हे आंदोलन असंच सुरू आहे। 11:05 हे आंदोलन सुरू राहणार आहे। मधल्या काळामध्ये महात्मा गांधींचं जे भजन आहे, नरसी मेहतांनी लिहिलेलं रघुपती राघव राजाराम, हे भजन या ठिकाणी म्हणण्यात आलं आणि आता त्यानंतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतायत। थोड्याच वेळामध्ये शरद पवार देखील या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे। निश्चित आपलं त्याकडे लक्ष असेल। मंदार, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर महाविकास आघाडीच्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच। एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतरचे अपडेट